मी दिनेश पाचगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपण आहोत शहापूर तालुक्यातील सापगाव या ठिकाणी। वास्ता नदीवरील जो हा पूल आहे तो काल पाण्याखाली होता आणि आज जर आपण त्याची परिस्थिती पाहिली तर आज बिकट अवस्था झालेली आहे त्या पुलाची। संपूर्ण पूल हा नादुरुस्त झाला आहे। आता जर आपण पाहिलं तर या क्षणाला वाहतूक ही थांबवण्यात आली होती, मात्र डागडुजीचं काही काम करून आता तुरळक प्रमाणात दुचाकी सोडण्यात येत आहेत। अजूनही चारचाकी गाड्या या ब्रिजवरनं सोडल्या जात नाही आहेत। वाहतूक थांबवण्यात आली, पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ह्या पुलावरची तात्पुरत्या स्वरूपात जी डागडुजी ती करण्यात आलेली आहे। मात्र MSRDCचे अधिकारी असतील, तहसीलदार असतील, स्थानिक प्रशासन असेल यांच्या माध्यमातून ह्या पुलाचं ऑडिट केलं जाणार आहे आणि त्यानंतरच हा पूल वाहतुकीसाठी योग्य आहे का नाही तो ठरवला जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। या ठिकाणी माजी आमदार पांडुरंग बोर्रा हे देखील दाखल झालेले आहेत आणि लोकांची जी गैरसोय झाली ती गैरसोय होऊ नये यापुढे यासाठी प्रयत्न सुरू आहेत। 2 JCB या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या JCBच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात का होईना ही दुरुस्ती करण्यात येते। मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी पोलीस देखील दाखल झालेले आहेत आणि स्थानिक जे नागरिक आहेत ते देखील मदत कार्य करत आहेत। वाहतूककोंडी ही हळूहळू आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। खबर 24च्या माध्यमातून आपण अनेक अपडेट आपल्याला दिले आणि आजची ही अपडेट आपल्याला देतोय। मुसळधार पावसामुळे वास्ता नदीला पूर आला होता आणि यामुळेच हा सापगाव जवळचा हा नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता आणि आता जर आपण पाहिलं तर ह्या पुलावरती हळूहळू वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। पूल संपूर्ण नादुरुस्त झाला आहे, मात्र दोन्ही बाजूला थांबलेल्या ह्या दुचाकी आता पोलिसांच्या माध्यमातून सोडण्यात आलेल्या आपल्याला दिसत आहेत। अजूनही चारचाकी गाड्या मात्र या पुलावरून जाऊ दिल्या जात नाही, कारण संपूर्ण पूल हा नादुरुस्त झाला आहे आणि या पुलावरती थोड्या प्रमाणात काय होणं डागडुजीचं काम सुरू करण्यात आलं आहे। JCB इथं मागवलं आणि त्या JCBच्या माध्यमातून जे काही खड्डे आहेत, जी घाण साचलेली ती बाजूला करण्यात येत आहे। संपूर्ण पूल हा नादुरुस्त अवस्थेत आहे। या ठिकाणी माजी आमदार पांडुरंग बोर्रा देखील दाखल झालेले आहेत, काही राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते हे देखील दाखल झालेले आहेत। एकंदरीत पूल सुरू व्हावा वाहतुकीसाठी यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत आणि आपण जर पाहिलं असेल की हा संपूर्ण पूल नादुरुस्त झाला आहे। याच्या बाजूला असलेले दोन्ही कठाडे देखील तुटलेल्या अवस्थेत आहे। एकंदरीत ह्या महापुरामुळे हा सगळा प्रकार ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण जर आता पाहता तर दोन्ही बाजूची दुचाकीची जी वाहतूक आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। हळूहळू दुचाकी शहापूरच्या दिशेने असेल, शेनवेच्या दिशेने असतील, ह्या सोडल्या जातात, मात्र 4 व्हीलर म्हणजे चारचाकी अजूनही सोडण्यात येत नाही आहे। दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। काही अधिकारी देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यानंतरच या पुलाची पाहणी करून हा पूल वाहतुकीसाठी योग्य आहे की नाही हे पाहिलं जाणार आहे। सद्यस्थितीत मात्र दोन्ही बाजूची ही दुचाकीची वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे।